Hello friends, welcome to English video lecture. I am Professor Randir here. Today we have to learn a very important part of our syllabus from section number 1, 1.4 Big Data, Big Insights. Friends, this is a technological lesson that we have to learn in this video. See the icebreaker parts on page number 35. Give business suggestions to the respective industry company for the following situation. One is done for you. Friends, here is an interaction to us. Give suggestion, business suggestion to the respective industry company फॉर द फॉलोइंग सिच्युएशन. सामान्यपणे आपल्याला यांना सजेशन द्यायचे आहेत आणि ही सजेशन्स त्या पर्टिक्युलर विषयाशी निगडीत असायला हवीत. यू हॅव रिसिव्ड डाटा दॅट, तुम्हाला जो माहिती प्राप्त झालेली आहे त्या माहितीच्या आधारावर तुम्हाला सजेशन प्रोव्हाइड करायचे. ए, मेनी पॅसेंजर्स prefer morning flights between 7 a.m. and 9 a.m. from Mumbai to Delhi. Once again see the first sentence. Many passengers prefer morning flights between 7 a.m. and 9 a.m. from Mumbai to Delhi. This statement is about flight and the preferable timing is 7 to 9 a.m. Most of the passenger prefer this morning time. We have to provide a solution or suggestion for this. Already suggestion is given here. Increase the number of flights between 7 a.m. and 9 a.m. या ठिकाणी आपल्याला एक सजेशनसाठी मुद्दा दिलेला आहे. मेनी पॅसेंजर्स प्रेफर मॉर्निंग फ्लाईट्स, बरेचसे प्रवासी सकाळची फ्लाईट पसंत करतात प्रवासासाठी. सामान्यपणे प्रवासाचा ठिकाणं दिली आहेत फ्रॉम मुंबई टू दिल्ली. या ठिकाणाच्या प्रवासासाठी बरेचसे पॅसेंजर सकाळचा टाईम निवडतात. तर यावरती आपण काय सजेशन देऊ शकतो? ऑलरेडी त्यांनी आपल्याला सजेशन इथं प्रोव्हाइड केलेलं आहे. तर बघूया सजेशन काय आहे. इन्क्रीज द नंबर ऑफ फ्लाईट्स बिटवीन 7 a.m. अँड 9 a.m. सजेशन या ठिकाणी आपल्याला देण्यात आलेलं आहे. सजेशन असं आहे की आपण 7 ते 9 या वेळेत ज्या फ्लाईटच्या संख्या आहेत त्या वाढवण्यात याव्या किंवा त्या प्रवास फेऱ्या वाढवण्यात याव्यात असं सजेशन या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. नेक्स्ट, मेनी स्टुडंट्स आर ऑप्टिंग फॉर UPSC / MPSC exams. This is a statement and we have to provide a suggestion for it. What will be suggestion for this? It may UPSC or MPSC centers, study center must be established for students, those who are preparing for this examination. सामान्यपणे ज्या विद्यार्थ्यांना MPSC UPSC या परीक्षांचा अभ्यास करायचा आहे अशांसाठी आपण अभ्यास केंद्रांची सुविधा उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. ऑनलाईन स्टडी मटेरियल also useful for them. These are the suggestion we can provide for this statement. C, many people go for morning walk to Kamala Nehru Park. The sentence is here. Many people go for morning walk to Kamala Nehru Park. बरेचसे लोक सकाळच्या मॉर्निंग वॉकसाठी कमला नेहरू पार्ककडे जातात. तर यासाठी आपण सजेशन देऊ शकतो की इन्क्रीजिंग शॉप्स ॲट दॅट एरिया इन्क्लुडिंग ज्यूस सेंटर अँड लोकल शॉप फॉर बिझनेस सजेशन आपण प्रोव्हाइड करतोय. बिझनेसियल दृष्टीकोनातून
आपल्याला या ठिकाणी सजेशन्स प्रोव्हाइड करायचे आहेत. व्यवसाय वाढीसाठी आपल्याला काय करता येईल, तर आपण उपाय सांगू शकतो की इन्क्रीजिंग ज्यूस शॉप्स सेंटर्स it will be beneficial for our business. Also other things, equipment of मॉर्निंग वॉक, अशा प्रकारचे बरेचसे बिझनेसियल शॉप्स आपण उभारू शकतो. स्टेटमेंट नंबर डी, मेनी पीपल बाय क्लोथ्स फ्रॉम miracle.com अँड ऑनलाईन शॉपिंग साईट. बरेचसे लोक आहेत की ते ऑनलाईन जी शॉपिंग साईट आहे miracle.com या मार्फत कपड्यांची खरेदी करत असतात. तर आपण यावरती सजेशन काय करू शकतो, ऑफलाईन सेलर्स शुड पुट दिस स्टॉक्स इन दिस साईट. ऑनलाईन जे चालतंय त्याऐवजी आपण ऑफलाईन पण शॉपिंग साईट उभारून किंवा सुरू करून आपल्या बिझनेसमध्ये भर पाडण्यासाठी त्याचा बेनिफिट साहजिकच आपल्याला होऊ शकतो. स्टेटमेंट नंबर ई, द व्ह्यूअरशिप ऑन टेलिव्हिजन इज मोर बिटवीन 8 PM and 10 PM. The suggestion for it, more ad in this time for increasing revenue. The viewer prefer this time to watch television, therefore we have to launch most of the businessial ad in this particular time. This will help to promote your product, and definitely customer buy this product after watching this ad. Next point, people get information from various sources. Can you name a few? सामान्यपणे आपल्याला माहितीचे जे स्रोत आहेत ते कोणते आहेत हे आपल्याला या ठिकाणी सांगायचे आहेत. सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन, वन इज ऑलरेडी गिवन टू अस, फेसबुक, अदर व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम, ट्विटर, इनसायक्लोपीडिया, गूगल, यूट्यूब, टेलिग्राम, ब्लॉग, व्लॉग्स, magazines. These all are sources of information. सामान्यपणे माहितीचे जे स्रोत आहेत ते आपल्याला या ठिकाणी द्यायचे होते. मल्टीमीडिया स्रोत असेल किंवा जनरल स्रोत असेल, न्यूजपेपर also including in this information source. See the next page. Actual information is given on page number 36. Big data, big inside. One question definitely arises in your mind that what is big data? Therefore, all the information is given on page number 36 about big data. Friends, let's see what is the big data. There is a revolution in the lifestyle of people which has been affected by big data. Friends, 21st century is the technological century. Most of the invention are happening day to day, and we are also changing our lifestyle according to that particular things. There is a revolution म्हणजेच की क्रांतिकारी बदल किंवा क्रांती होणे. आपल्या जीवनशैलीमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये बदल झालेले आहेत, विच हॅज बीन अफेक्टेड बाय बिग डाटा. आणि त्या सर्व परिवर्तनामागे कशाचा आधार आहे, तर बिग डाटा म्हणजेच की या सर्व इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी युगाचा. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हॅज स्प्रेड ऑल ओव्हर द वर्ल्ड अँड देअरफॉर आवर लाईफस्टाईल हॅज चेंज. माहिती तंत्रज्ञान युगाचं वातावरण आपण अनुभवतोय आणि परिणामतः आपल्या जीवनामध्ये सुद्धा याचा एक अविभाज्य घटक म्हणून आपल्या जीवनामध्ये समावेश झालेला आहे. अकॉर्डिंग टू दॅट सिच्युएशन वी ॲडॉप्टिंग अवर सेल्फ
टू फिट इन दिस इरा. या सामान्यपणे जीवनामध्ये आपण बरेचसे बदल घडवून आणत आहेत आणि या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये आपण त्यामध्ये स्वतःला ढाळून घेत आहोत. आवर फूड हॅबिट्स, आवर हेल्थ केअर, आवर ट्रॅव्हलिंग, आवर सायंटिफिक पर्स्यूट्स, यू नेम इट अँड एव्हरीथिंग हॅज चेंज 360 degrees. आवर फूड हॅबिट्स, आपल्या दैनंदिन जीवनाच्या सवयी. आवर हेल्थ केअर, आपल्या आरोग्यविषयक बाबी. आवर ट्रॅव्हलिंग, आवर सायंटिफिक पर्स्यूट्स, आपला प्रवास, आपलं वैज्ञानिक ज्ञान. यू नेम इट अँड एव्हरीथिंग हॅज चेंज 360 degrees. आणि आपलं बहुतेक प्रत्येक घटक किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये आपण बऱ्याच प्रमाणामध्ये स्वतः बदल करून घेतलेले आहेत किंवा या बदलांना ऑटोमॅटिकली आपण काय प्रतिसाद देत आहोत. द मॅसिव्ह डाटा अवेलेबल विथ अस कॅन रिअली वर्क वंडर्स. देर इज अ बिग डाटा इनसाइड. बघा, आपल्या अवतीभोवती बऱ्याच प्रमाणामध्ये माहितीचे स्रोत आहेत. डाटा म्हणजेच की माहिती, ज्ञान, बऱ्याच गोष्टी त्याला म्हणू शकतो आपण. द मॅसिव्ह डाटा, मॅसिव्ह म्हणजे भव्य असा माहितीचा संग्रह. अवेलेबल विथ अस कॅन रिअली वर्क वंडर्स. त्याने आपल्याला बऱ्याच काही गोष्टी, कुतूहल जे आहे आपल्या मनाबद्दल त्याच्याबद्दल कुतूहल निर्माण होतं आणि त्या कुतूहलाचं उत्तर आपल्याला या माहितीच्या ज्ञानातून किंवा तंत्रज्ञानातून मिळतं आहे का? फ्रेंड्स, डू यू नो व्हॉट हॅपन्स व्हेन वी लाईक अ पोस्ट ऑन फेसबुक. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का ज्यावेळेस आपण एखाद्या फेसबुक पोस्टला लाईक करतो तर त्याचं काय होतं? और शेअर अ पोस्ट किंवा एखादी पोस्ट शेअर करतो ऑन व्हॉट्सॲप. विजिट एनी वेबसाईट, एखाद्या वेबसाईटला भेट देतो. मेक ऑनलाईन परचेसेस, ऑनलाईन शॉपिंग करतो. और वॉच व्हिडिओज. या सर्व ज्या कृती करतो आपण इंटरनेटच्या साह्याने, या सर्व प्रक्रिया करत असताना काय घडतं नेमकं? यस, व्हॉट एव्हर ॲक्टिव्हिटी वी डू ऑनलाईन इज रेकॉर्डेड. ज्या काही क्रिया आपण ऑनलाईन स्वरूपामध्ये करतो त्या सर्व गोष्टींची नोंद ठेवली जाते. सपोज की तुम्ही एखाद्या मित्राला एक मॅसेज पाठवला व्हॉट्सअपमार्फत किंवा फेसबुकमार्फत, तर त्याची सर्व सविस्तर नोंद त्या पर्टिक्युलर कंपनीकडे, ॲपकडे त्या डाटाचं रेकॉर्ड सेव्ह केलं जात असतं. सपोज रिसेंटली द many issues happening around us, all the information we can get easily from their mobiles or easily from the company. सपोज की एखादा व्यक्ती की त्याचं जे व्हॉट्सअप चॅटिंग आहे ते एखाद्या त्याच्या फ्रेंड्सबरोबर होत आहे, परंतु ते व्हॉट्सअप चॅटिंग त्याने डिलीट केलेलं आहे, तरीसुद्धा ते व्हॉट्सअप चॅटिंग आपल्याला सहजपणे त्या कंपनीमार्फत मिळवता येणं शक्य झालं. टेक्नॉलॉजिकल चेंजेस happening and therefore we can recover all the chattings or all the recovered data easily. Yes, whatever activity we do online is recorded, monitored and analyzed. त्याचं वर्गीकरण पण केलं जातं, त्यावरती नियंत्रण ठेवलं जातं. सो अ ह्यूज अमाऊंट ऑफ डाटा इज कलेक्टेड. देअरफोर बऱ्याच या गोष्टींमुळे, या सर्व क्रियांमुळे, कारण की असंख्य लोक या वेबसाईटचा वापर करत असतात आणि या असंख्य लोकांच्या व्हिजिटनंतर ती सगळी माहिती गोळा होत एकत्रित येत असा ह्यूज अमाऊंट डाटा तयार होतो. लेट मी गिव्ह यू ॲन आयडिया ऑफ हाऊ ह्यूज द डाटा माइट बी. तुम्हाला एक कल्पना देऊ इच्छितो की हा डाटा किती प्रमाणात मोठा असू शकतो. बिग डाटा कॅन बी पेटाबाइट्स. पेटाबाइट्स मीन्स युनिट ऑफ इन्फॉर्मेशन इक्वल टू 1000 मिलियन. आता हे कम्प्युटर लँग्वेज असल्या कारणामुळे पेटाबाइट्स म्हणजे युनिट ऑफ इन्फॉर्मेशन इक्वल टू 1000 मिलियन, 1000 कोटी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जी माहिती युनिट. सपोज की आपण GB आणि MB मध्ये घेऊ.
2 GB 4 GB आपण म्हणतो मोबाईलचे स्टोरेज आहे, तर त्याचं स्टोरेज जेवढं आहे तेवढी माहिती त्याच्यामध्ये स्टोअर होते. MB म्हणजे मेगाबाईट आणि GB म्हणजेच गिगाबाईट. ह्या कम्प्युटर कन्सेप्ट आहेत. और एक्झाबाईट्स ही सुद्धा कम्प्युटर कन्सेप्ट आहे. एक्झाबाईट्स मी युनिट ऑफ इन्फॉर्मेशन इक्वल टू अ क्विंटिलियन. म्हणजे पेट्राबाईटपेक्षा पेटाबाईट्सपेक्षा एक्झाबाईट्स हे जे युनिट आहे ते मोठं आहे. ऑफ डाटा कन्सिस्टिंग ऑफ बिलियन्स टू ट्रिलियन्स ऑफ रेकॉर्ड ऑफ मिलियन्स ऑफ पीपल ऑल फ्रॉम डिफरंट सोर्सेस. या माध्यमातून किंवा ह्या संग्रहित माहितीचं खूप असा मोठा डाटा तयार होतो, रेकॉर्ड त्याचं तयार होतं आणि वेगवेगळ्या क्षेत्रातलं रेकॉर्ड त्यामध्ये उपलब्ध होतं. फॉर एक्झाम्पल वेब, सेल्स, कस्टमर कॉन्टॅक्ट सेंटर, सोशल मीडिया, मोबाईल डाटा अँड सो ऑन. देर आर व्हेरियस सेक्टर्स दॅट प्रोव्हाइड अ लॉट ऑफ information or the data to use for the public. Customer contact center. The data available to industries and companies is universally increasing in value. Data available to industries. या सर्व इंडस्ट्रीजला जी माहिती संग्रहित करायची असते ती अवेलेबिलिटी करायचं असतं, तो वेगवेगळ्या प्रमाणातून त्यांच्याकडे येत असतो आणि त्याचे जे प्रमाण आहे ते दिवसेंदिवस वाढत जाते. एक साहजिकपणे असं म्हटलं जातं की आजच्या घडीला जेवढं काही टेक्नॉलॉजिकल डाटा आहे, म्हणजेच न्यूजपेपर असेल किंवा इतर काही जे माहिती असेल, ज्ञान, ते दर दिवशी दुप्पट होत असतं. एक सामान्यपणे एक कन्सेप्ट आहे, जनरली असं अज्यूम धरलं जातं की आजची जेवढी माहिती आहे या जगाकडे किंवा या कम्प्युटरमध्ये, तेवढेच प्रमाणाची माहिती दररोज त्याला जमवत असतो किंवा त्याला ती मिळत जात असते. एक जनरली सामान्यपणे स्टेटमेंट केलेले आहे. द डाटा अवेलेबल टू इंडस्ट्रीज अँड कंपनीज इन्युमरसली, असंख्य प्रमाणात, अमाप प्रमाणात, इन्क्रीजिंग इन व्हॅल्यूम, व्हॅरिएशन, व्हेलोसिटी, व्हेरासिटी अँड व्हॅल्यू. या सर्व गोष्टींचा मोठ्या प्रमाणामध्ये या गोष्टींमध्ये वाढ झालेली आहे. व्हॅल्यूम, व्हेरायशन, व्हेलोसिटी, व्हेरासिटी मीन्स ॲक्युरेसी, सत्यता, अँड व्हॅल्यू, त्याचं मूल्यसुद्धा वाढलेलं आहे, स्टँडर्ड वाढलेला आहे. Such a big data is easy to obtain but so massive that it challenges the current computing technologies, and hence big data analytics is used to give insights that were previously incomprehensible. Friends, such a big data is easy to obtain. हा जो डाटा आहे तो आपण सहजपणे प्राप्त करू शकतो, पण सो मॅसिव्ह दॅट इज चॅलेंजेस टू करंट कम्प्युटिंग टेक्नॉलॉजी. परंतु तो कम्प्युटरसाठी खूप चॅलेंजिंग आहे, कारण की हा सर्व डाटा लोड करणं कम्प्युटरला बऱ्याच प्रमाणामध्ये प्रोसेसिंग करावं लागते. अ लॉट ऑफ प्रोसेसिंग हॅपन इन कम्प्युटर, देअर फॉर दॅट पुट ऑन युअर स्क्रीन. त्यानंतर तो जो डाटा तुम्ही सर्च करताय तो तुमच्या स्क्रीनवरती विदिन अ मिनिट प्रोव्हाइड बाय द कम्प्युटर. इट चॅलेंजेस टू करंट कम्प्युटिंग टेक्नॉलॉजीज. या करंट टेक्नॉलॉजीला या अडचणींचा सामना करावा लागत आहे, कारण की डाटा हा खूप व्यापक बनत चाललेला आहे. अँड हेन्स बिग डाटा ॲनालिटिक्स is used to give insight that were previously incomprehensible. Big data analytics is the complex process of examining large and varied data sets of or big data. आणि सामान्यपणे हा बिग डाटा ॲनालिटिक्स इज यूज टू गिव्ह इन्साइट दॅट वॉट प्रिव्हियसली इनकॉम्प्रिहेन्सिबल. पूर्वी सामान्यपणे या गोष्टींचं अंडरस्टँडिंग आपल्याला होत नव्हतं, परंतु आता बऱ्याचशा गोष्टींचं आपल्याला आता ओळख व्हायला लागली आणि परिणामतः या गोष्टी आपण आता समजावून घ्यायला लागलेलो आहोत. या सर्व गोष्टी आता आपल्या नित्याच्या झालेल्या आहेत.
द कॉम्प्लेक्स प्रोसेस ऑफ एक्झामायनिंग लार्ज अँड व्हॅरिड डाटा सेट्स. या सर्व गोष्टी आता एक्झामाइन करणं ही गोष्ट जी आहेत, तपासणी करणं ही कॉम्प्लेक्स प्रोसेस आहे, गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. कारण की युजर्स वाढत आहेत आणि या युजर्समार्फत डाटा शेअरिंग होत आहे आणि परिणामतः डाटा हा अधिकच व्यापक बनत चाललेला आहे. बिग डाटा टू अनकवर इन्फॉर्मेशन सच ॲज हिडन पॅटर्न्स. बऱ्याचशा अजून गोष्टी आहेत की त्या अनसॉल्व आहेत, की हिडन पॅटर्न्स शोधायच्या आहेत, किंवा कोडिंग असतं किंवा हॅकिंग वगैरे या गोष्टी असतात. ह्या गोष्टी बऱ्याचशा गुंतागुंतीच्या असतात, की अनकवर इन्फॉर्मेशन की त्या आपण मिळणं पॉसिबल होत नाही जस्ट बिकॉज ऑफ हिडन पॅटर्न असतात. अननोन कोरिलेशन्स, त्यातलं तांत्रिक अडचणी आपल्याला कळत नसतात. मार्केट ट्रेंड्स अँड कन्झ्युमर प्रेफरन्सेस. With such a huge data available with the industries, they can have innumerable advantages. Hence, all the industries are trying to reap the maximum benefit from it. आणि या बिग डाटाच्या माध्यमातून कंपनी आपापल्या परीने ॲडव्हान्टेजेस उठवत आहेत आणि प्रॉफिट मिळवण्याच्या फायदा मिळवण्याच्या उद्देशाने प्रत्येकजण आपापली माहिती, या माहितीच्या आधारे सर्व गोष्टींचं इंडस्ट्रियल यूज वापर चालू आहे. मेनी इंडस्ट्रीज हॅव ॲडव्हान्स बाय माइल्स फ्रॉम देअर कॉम्पिटिटर्स. बऱ्याचशा कंपनींचा आणि त्या कंपन्यांची ओळख पण नाही आहे, त्यांचं दूरचं अंतर त्यांच्यामध्ये खूप आहे. कॉम्पिटिटर्स कोण आहेत एकमेकांचे, परंतु त्यांचं डिस्टन्स जास्त आहे. मेनी इंडस्ट्रीज हॅव ॲडव्हान्स बाय माइल्स फ्रॉम देअर कॉम्पिटिटर्स. त्यांचे कॉम्पिटिटर जे आहेत त्यांच्याशी स्पर्धा करण्यासाठी या टेक्नॉलॉजिकल डाटाचा उपयोग त्यांना होतो. इट्स नॉट द अमाऊंट ऑफ डाटा दॅट इज important, but what the